नमस्कार। हा 1 वाटी साबुदाणा घेतला आहे। हा आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून त्याला बारीक करून घ्यायचा आहे। हे बघा, आता मिक्सरला लावून आपण त्याची चांगलं बारीक करून घ्यायचं आहे। आता हा चाळणीच्या साहाय्याने आपण चाळून घेणार आहोत आणि जेवढे दाणे राहिले असतील परत मिक्सरला लावून घ्यायचं, म्हणजे ते चांगलं बारीक होऊन जातं। आता हे बारीक करून झालं की नंतर ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून आपण हे पाण्याने मळून घ्यायचं आहे। जसं आपण पीठ मळतो तसंच आपण मळून घ्यायचं आहे। एका वाडग्यामध्ये घ्यायचं आणि हे साबुदाण्याचं चांगलं असं पीठ मळून घ्यायचं आणि पीठ मळून झाले की नंतर मग आपण गॅस चालू करायचा। आता ह्याच्यामध्ये बघा थोडंसं मीठ टाकून आपण हे पीठ जसं मळून घेतो तसं मळून घ्यायचं आहे। नंतर मग गॅस चालू करायचा आणि गॅसवरती तवा ठेवायचा आणि असे छोटे छोटे एकदम पुरी टाईप हातावरच थापून घ्यायचे। मस्त होतात हे, म्हणजे एकदम उपासाला ही एकदम बेस्ट रेसिपी आहे। हे बघा, हातावर थापून घ्यायचे, लाटायची पण काही गरज नाही। बघा, हातावर थापून असे तव्यावरती थोडंसं तूप टाकून आपण हे शेकून घेणार आहोत। मस्त याचा तुपाचा टेस्ट आहे, ह्याला एकदम बेस्ट लागते, एकदम जास्त चवदार होतात। तर तूप टाका तुम्ही ह्याच्यावरती आणि मस्त असं भाजून काढायचे। हे सगळे असे छोटे छोटे पुरी टाईप करायचं, असं हातावरती थापायचं। आपण वडे जसे थापतो तसं हातावरती, वडे नाही म्हणजे हातावरतीच थापून घ्यायचं आणि असंच तव्यात टाकायचं। मस्त पटापट होऊन जाते। आता हे शेंगदाणे घेतले आहेत। आता शेंगदाणे तव्यावरती भाजून घ्यायचे। जेवढे तुम्हाला चटणी करायची असेल तेवढं शेंगदाणे घ्यायचे आणि ह्याच्यामध्ये मी 5 लाल मिरची टाकली आहेत तिखटाच्या आणि 1 चमचा जिरे टाकले आहे आणि थोडीशी कोथिंबीरमधलं सगळं मी तव्यावरतीच टाकली होती, म्हणजे त्याच्यातलं पाणी निघून जाण्यासाठी। आणि मस्त मिक्सरला लावून घ्यायचे। बघा, चटणी आणि तर ह्याच्यामध्ये फक्त चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं। चटणी आणि हे साबुदाण्याचे आपण पुरी टाईप केले, हे कसं वाटलं तुम्हाला मला कमेंट करून सांगा। हे बघा, एवढं भन्नाट दिसतंय पण आणि खाण्याला तितकंच मस्त। शेंगदाण्याची चटणी आणि साबुदाण्याचे हे पुरी टाईप केलेले आपण छोटी छोटी पुरी, तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून सांगा। आणि एकदम झटपट होणारी रेसिपी आहे, जास्त वेळ खाणारी नाही आहे, तर झटपट होऊन जाईल। तर ही रेसिपी प्लीज ट्राय करा आणि मस्त उपासाचा आस्वाद घ्या। बघा किती छान दिसते, दिसायला पण छान दिसते आणि मस्त खाण्याला मस्त आपलं, म्हणजे गोड नाही